फक्त आजचे 120च्या वर गेले आहेत. आता त्याच्यानंतरचे अजून आम्ही काउंट नाही केले याच्यात. पण आमच्याकडे येणारा ओघ खूप आहे आणि आपण पाहतोय की बाहेर अजून गर्दी आहेच. किती वाजेपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत उमेदवार आहेत तोपर्यंत चालणारच आहे. उमेदवाराकडनं एकतर तो वंचितच्या विचारांचा असला पाहिजे, पक्षांच्या विचारांचा असला पाहिजे. कारण पक्षाचं ध्येय धोरणच हे आहे की वंचितांच्या हाती सत्ता जावी. त्यानंतर स्वतःचा त्याचा विकासात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्याची एक प्रबळ इच्छा असली पाहिजे. तो थोडाफार एज्युकेटेड पण असलाच पाहिजे आणि त्याची मानसिकता खऱ्या अर्थाने पक्षासोबत जुळून काम करण्याची असली पाहिजे. यामध्ये जे आपल्याकडे कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे का नव्या कार्यकर्त्यांना? निश्चित फर्स्ट प्रिफरन्स हा पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच राहणार आहे आणि जे नवीन जुळू इच्छितात त्यांना पण संधी देण्याचा निश्चित प्रयत्न करावाच लागेल. कारण तेही आमच्याकडे यासाठी आलेले आहेत की त्यांना वंचितशी जुळायचं आहे म्हणून. आजच्या निमित्ताने मी हेच आवाहन करीन की येणारी सत्ता ही वंचितांचीच असेल यात काही शंका नाहीये. आपण ताकदीने लढलं पाहिजे आणि सत्ता परिवर्तनाच्या या लढ्यात सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभं राहून त्यांच्या सोबत राहून आपण हे सत्ता परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. बोलणी सुरू आहे. जिथून जिथून प्रस्ताव येतात आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो आहे. काँग्रेसशी बोलणं सुरू आहे. आज संध्याकाळी उबाठा शिवसेनेचे पण आमदार बोलण्यासाठी येणार आहेत. आता त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. जिथे सन्मानपूर्वक जागा मिळतील 50% आमची मागणी आहेच. जिथे सन्मानपूर्वक जागा मिळतील ज्यांच्याशी आमचं सन्मानपूर्वक युती होईल त्यांच्याशी आम्ही युतीसोबत जाऊ. आम्ही बीजेपी सोडून बाकी पक्षासोबत युती करू शकतो. आम्ही तुम्हाला सांगितलं असतं की जिथं आम्हाला जे पाहिजे आहे म्हणजे आमची जी मागणी आहे 50% आमच्यासाठी सीट्स पाहिजेतच आम्हाला आणि त्याही सन्मानपूर्वक पाहिजेत. हे जिथे असेल तिथे आम्ही करूच. महिला आरक्षण आहेच. जिथे महिला द्यायचे तिथे आम्ही महिला देणारच आहोत आणि याच्या व्यतिरिक्त पण आम्हाला जर सक्षम महिला मिळाली तर निश्चित श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आतापर्यंतचा सत्तेचा जो वाटा आहे जो आपण बघितलाय तर तिथे सगळ्यात सन्मानपूर्वक जे काही पक्षांनी दिलंय ते महिलांना दिले. ते वंचितचे उमेदवार बंडखोरी नाही करणार. त्यांचा पक्षावर ठाम विश्वास आहे. पक्ष नेतृत्वावर ठाम विश्वास आहे. त्यामुळे वंचित मध्ये बंडखोरी नाही होणार. मी अरुंधती शिरसाट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहे. प्रदेश महासचिव आहे महिला आघाडीची आणि औरंगाबाद जिल्ह्याची प्रभारी आहे. वंचित बहुजन आघाडीकडे इकडच्या मनपातमध्ये जे की उमेदवार आहे त्यांचा कल फार जास्त आलेला आहे. आमच्याकडे फार नोंदे येऊ लागले उमेदवारी घेण्यासाठी. आज आम्ही आमच्या काही पक्षाच्या बैठकी होत्या म्हणून आमच्या निरीक्षक उशिरा आल्या तरी आम्ही दुपारपासून जो इंटरव्ह्यू चालू केला 100+ झालेला आहे आजच्या दिवसाच्या. अजूनही बरेचसे काय होणार आहे. पक्षाची रणनीती काय राहणार आहे? रणनीती आम्ही सर्वसामान्यांना प्राधान्य देणार आहोत. ओबीसी SC ST यांना पहिला आम्ही प्राधान्य असो.
आजच्या घडीचं फक्त बोलतो मी. आजच्या घडीला आम्ही 100+ मध्ये गेलो. अजूनही गर्दी आहे. एक अजून 20 अर्ज बाकी असेल अंदाजे. आता किती वाजेपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत पूर्ण अर्ज आणि जर अजून इच्छुक आले तरी आम्ही जोपर्यंत पूर्ण इच्छुकाचे होत नाही उशिरापर्यंत चालू शकते. रात्र होईल. येथे महानगरपालिकेमध्ये काही वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची काही शक्यता आहे का? वरच्या लेवलवर बातचीत चालू आहे. जो वरून आदेश येईल तो आम्ही सर्व इतरचे कार्यकर्ते पाळूया. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आजच्या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करता? वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना जे उमेदवार आले, कारण की आमच्या एका वॉर्डामधून इच्छुक 20 आहे, 15 असे मोठमोठे आहे. तरी जो काही निर्णय असतो तो पक्षश्रेष्ठी घेत असते. ज्याच्याही उमेदवारी भेटेल आपण त्याचा प्रचार करावा. हास्य धरू नये, कारण की पक्षश्रेष्ठीच्या ज्या नजरामध्ये असेल त्यालाच उमेदवारी भेटेल. आणि बाकी जे ज्यांना भेटणार नाही तरी पक्षाचं एक निष्ठेने काम करायचं, कारण की बाळासाहेब कधी ना कधी संधी देतच असतात. माझं नाव ऍडव्होकेट पंकज बनसोडे, शहर अध्यक्ष पश्चिम. Now and press the bell icon. Never miss an update.